चुप ना पूर्ण झालेला आहे, त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि आज आपण गृहप्रवेश करत आहोत. आणि गृहप्रवेश म्हणजे काय असतं, आत आले आले आपण आपल्या आदर्शांचं पूजन करतो. तर त्याप्रमाणे मी जाधव कुटुंबियांना विनंती करतो की तुम्ही मेणबत्ती प्रज्वलित करा आणि पुष्पवृष्टी दोघांनी आधी पुष्प आता पलीकडचं पण ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेस्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जुपमानदत्ताना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु. ध्वजपूजा हे बसणार हे समोरचा भाग तुकडणे तोंड वेळा असं सगळं शूट होईल व्यवस्थेचा.
एतं कुसुमसन्तति पूजयामि श्रीपादसरोवरे पूजे निबुद्धं कुसुमेन नीनं येन मेधेन लभामि मुखम् पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीपेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातुवो धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे चिदसपुरवरे नागलोके चतुर्थे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदसदिसे केसलोमादिधातु वन्दे सब्बे विबुद्धं दशबलतनुजं कोटिचत्यं नमामि वन्दामि चत्यं सर्वघानेषु पठितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विद्यं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु कपिलकोशं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निमयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्नतु साधुमर्दानतु आद्यकुलभूषणतु भीमराज सकल विद्यापति ज्ञानदशसंगति शस्त्रधरिताकरी कापलाकरी गुरी रौद्ररूपा मुक्तिपथकोनता जीर्णस्मृति जारिता उजारिलावतिका मार्गसाजा राष्ट्रघटनाकृति शौभते भारती महामानव बोलती शांत संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास आपल्या कुठलाही व्यक्ती असो कुटुंब असेल प्रत्येकाला संकटाला अडचणींना सामना करायचा पडतो. मग हा सामना करताना आपल्या मनामध्ये असावं, आपल्या मनामध्ये एक शक्ती असावी की बाबा मी त्या अडचणीतून पार पडेल. मानसिक शक्ती आपली भक्कम असली ना तर आपण कुठल्याही प्रकारचं संकट अडचण आपण पार पडू शकतो. त्याच्यासाठी ही गाथा असते. विपत्ती कटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दिगायुदायक सब दुःखा विनाशाय भवे निपान सत्तिके भन्ते अनुग्रहात्वा परिदं प्रथमंगलम् समन्ता चक्रवाले सुवत्र गच्छन्तु देवता सधम्म मुनिराजस्य सुनन्तु संगमुक्तम् धम्म सवन कालो अयं वदन्त धम्म सवन कालो अयं वदन्त धम्म सवन कालो अयं वदन्त ये संता संत चित्ता ती शरणं मेतं लोकं तरेव भूमा भूमा च देव गुणगणगहन व्यावता सर्वकालं एते अयन्तो देवागुणं कनकमयी मेरु राजे वसन्तो संतो संतोष हेतु मुनिवरं वचनं श्रोतु मुग्गसुमुग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवाचे ब्रह्माणो य अन्यैः कथं प्रियं सर्वसम्पत्ति साधकं सभ्येतम् अनुमोदित्वा समग्रा शासनार्था प्रमादरहिता हन्तु अर्थासो विशेषतो शासनस्य लोकस्य उद्दीभवतु सर्वदा शासनपि च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा सन्ति सुखी हन्तु सर्वे परिवारेत्तरम् अनित्या सुमना हन्तु सहसर्वे यातिनि राजातो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अविणीयतो वा उदत्ततो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखततो वा जनपदरोगतो वा सद्धम्मतो वा असिद्धितो वा अस्य परिसतो वा चंद्रहत्ति अस्य विलोकीन उकरहि चिक्कं महिसपटीपि अच्छतरञ्जन सुकरं महिसं यखर्तसादि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदतो वा सर्वे अरक्कंकहन्तु सर्वाणि साधु साधु साधु
प्रवेशाचं ते विशिष्ट करता असते. करणीयमर्थकुशलेन यन्तसन्त पदैः अपि समुच्च सत्कोच उजुच्च सुवचोच संवृत्त अनतिमानि सन्तु सत्कोच सुवरोच प्रतिच्चोच सल्लहुतपि सन्ति प्रियो निपकोच अपगर्भेषु परेषु अननुदिग्धो नजं बुद्धं समाकेलिचि येन विरूपरे परिरूपयोगी सुखिनो वा खेदिनो वा हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितत्ता ये केचि पादवृद्धापि तसा वा थावरा वा अनवशेषा दिघा वा ये महन्ता वा मध्यमारकसका अल्पत्फुल्ला दिग्धा वा ये अधिष्ठा ये च दूरे वसन्ति अविद्वे भूता वा सम्भवेसि वा सर्वे सत्ता भवन्तु सुखितत्ता न परपरं कुम्भेथम् आतिमय्ये च तत्ति किंचित न्यारोसना परिहसय्या नामसय्या दुःखमिच्छेय माता यथा नियतुत्तम आयुषा एकपुत्तम मनुरक्षे एवं हि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मिथ्यं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मिथ्यं अधोच तिर्यक्षम् असम्बद्धा च अरेरम् अवसत्तम् तिष्ठं चरे निसुम्नो वा शयानो वा यावतस्य विगतविद्धो एतं सति अद्वितीय ब्रह्ममेत्तं ब्रह्मा हि इमाहुः तिष्ठे च अपकमुखं मनो शीलं क्लेशवान् सम्पन्नो कामेषु विनयेद न हि जातो बभ्रसेयो पुरे पुरेन्तु. आपण जे हे प्रवेश करतो परंतु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सत्यै भवन्तु ते किचिदं परिदन्ति अमृतमेव समिज्जतु सर्वे पुरेन्तु चित्तसङ्कप्पा चन्द्रोपन्न रसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति सकसम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमिना ते समिज्जतु सर्वाणि साधु साधु साधु. परिवारांतर्फे आणि जमलेल्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. महिलांमध्ये पण येते शुभेच्छा दे. या या या. जाधव परिवारांचे नवीन घर झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. सर बोल ये बोल. मामा मामी आमची आजी आणि नवीन घर घेतल्यावर त्यांना शिंदे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी एवढ्या कष्टाने एवढं घर सुंदर घेतलं त्याच्यासाठी खूप अभिनंदन. हार्दिक शुभेच्छा. विश्ववंदनीय महाकरुणिक नगर भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरणा विचारांना प्रथमतः अभिवादन. सांगायला अभिमान वाटतो, भारतीय बौद्धजन विकास समिती जी आपली पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो पुतळा आहे तिथे रोज आपण पुष्पमाला अर्पण करतो. या पुष्पमालेच्या अर्पणच्या निमित्तानं माझे आणि रमणजी यांची ओळख झाली. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ते पुष्पमाला अर्पण करायला आले. त्या दिवसापासून आमचा हा स्नेह असा अखंडित चालू आहे. आणि खरं म्हणजे हिरामनजींचं कौतुक करतो. काही त्या आज ज्या घरामध्ये राहतात पिंपरीमध्ये, ते त्या तिकडचा आजूबाजूचा परिसर बघितला तर जे त्याला कोण असं म्हणजे चांगलं असं पण बोलत नाही, परंतु मला खरंच अभिमान वाटतो
आज त्यांचं कष्टाचं चीज झालेलं आहे. तर यासाठी आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा व्यवसाय काय, तर ते रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालवून आज एवढी मोठी सर वास्तू घेणं हे खरंच म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी आमच्या जाधवताईंचं आणि हिरामण दादांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. सर आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती आणि आपल्याला बाबासाहेबांनी जो सम्यक मार्ग दिलाय, समतेचा मार्ग दिलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्याला जो शिक्षणाचा मार्ग दिलाय त्या मार्गावर आपण हे चालणारं कुटुंब आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने आपल्या बहुजन विकास समितीच्या वतीने हिरामणजी जाधव आणि आमच्या ताईंना या निमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अशीच उत्तर आपली प्रगती हो अशी तथागत बुद्धांसाठी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अर्थात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे अध्यक्ष तसेच डॉक्टर भीमराव विष्णुराव आंबेडकर, तसेच राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धर्मकार्यास वाढ होतात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, माता रामाई, माता भीमाई या सर्व थोर महामार्गांना तेव्हा म्हणतात. आज आपण हिरामण जाधव या त्यांच्या या कुटुंबाच्या या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आहोत. गृहप्रवेश आपण केला. आत आल्याबरोबर आपण आपले जे आदर्श आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या आपण 3 प्रकारच्या पूजा करतो. पुष्पपूजा, दीपपूजा, सुगंध पूजा अशा प्रकारच्या पूजा आपण आपल्या आदर्शांच्या करत असतो. आणि त्यानंतर त्यांच्या समोर बसून आपण भारतीय बौद्ध महासभेने निवडून दिलेल्या बौद्ध पद्धतीच्या ज्या सर्व तथागतांची शिकवण देणाऱ्या ज्या गाथा आहेत त्या आपण सर्व या गाथेमध्ये आपण काही सांगितलेलं नाही तर शिकवण दिलेली आहे की आपण कसं वागलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आपण कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. आता आपण काय केलं सुरुवातीला पंचशील घेतलं. पंचशील म्हणजे काय असतं की मी कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, मी कुठल्याही खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या मादक पदार्थांचं सेवन करणार नाही, हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. चोरी करणार नाही. मग ह्याच्यामध्ये काय असतं आपलं हे आचरणच आहे ना हे की मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही आणि मी म्हणजे व्यसन कुठलेही करणार नाही. म्हणजे तथागतांनी त्यावेळी सांगितलेले आपल्याला पंचशिलेमध्ये की माणसानं घरामध्ये राहताना कशा प्रकारचं आपलं वर्तन केलं पाहिजे. एवढं जरी केलं ना पंचशिलेप्रमाणे जरी वाढलं ना तरी समाजामध्ये तुम्हाला मान्यता आहे. समाज तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून बघतो तुमच्याकडे आणि तुम्हाला चांगला कधी पण भेटला ना हिरामण जाधव चांगला माणूस. का चांगला माणूस तर हे सगळं करत नाही म्हणून चांगला माणूस. एखादी व्यक्ती चोरी करत असेल, कोणी भेटलं तर त्याला कोणी बोलेल का त्याच्याशी म्हणतात. एखादा माणूस खोटा असेल, खोटं बोलत असेल, कोणी भेटलं तर त्याला म्हणेल का या तसा कोणी म्हणेल. एखाद्या व्यसनी माणूस असेल तर तो त्याच्यापासून दूर लांबूनच जाईल. आणि व्यसनी आहे, दारू घेणारे, आमकं करणारे, तमकं करणारे. म्हणजे माणसानं आपलं वागणं जर आपलं चांगलं ठेवलं तथागतांच्या आचरणाप्रमाणे बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे जर मनुष्य वागला तर त्याला एक प्रकारचा समाजामध्ये मान्यता मिळते. बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपलं शिक्षण घेतलं, आपण संघटित राहिलो, एकत्र राहिलो तर आपली ताकद राहते. आपल्याकडे कोणी वाटल्या नजरेनं बघत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की समाजामध्ये राहा, समाजाबरोबर राहा. समाजातल्या ज्या काही अडीअडचणी असेल तर त्या एकत्र बसून सोडवा. तुम्ही समाजामध्ये जर म्हणजे नाही का वादविवाद करत बसला, खोटं बोलत राहिला तर समाज म्हणून तुमची एकत्र येण्याची जी असते ना क्रिया ती राहत नाही. सगळं ह्याचं कोण तिकडं, त्याचं कोण तिकडं, ह्याचं कोण तिकडं असेल तर इतर समाजाचे लोक आपल्यावर अन्याय करतात. म्हणून हे अन्याय होऊ नये, अत्याचार आपल्यावर कुठल्याही प्रकारचे होऊ नये
म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेल्या संघटित आपण एकत्र राहिलं पाहिजे, एकमेकांच्या बरोबरीने राहिलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाची परिस्थिती थोडीशी वर खाली असते, असमान असते, म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काहीही बाळगायचं नाही. तुम्ही फक्त 85 राहिलात ना, गरीबातला गरीब माणूस सुद्धा असला तरी श्रीमंतातला श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्याबरोबर थांबून 2 गोष्टी बोलू शकतो, कारण त्याला वाटतं की हा माणूस चांगला आहे. हेच आपण सगळ्यांनी सांगायचं. आणि दुसरं आपल्याला काय सांगितलेलं आहे, तथागतांची एक शिकवण आहे, माता पितू उत्खान फक्त दारस्थ संघ अनाकुलाची कमलता एकन दुःखाने सासर. म्हणजे काय सांगितलंय की माता पित्यांची तुम्ही सेवा करा, त्यांचा सांभाळ करा, त्यांची देखभाल करा, त्यांना काय पाहिजे काय नको आहे हे बघा. माता पित्यांना म्हणजे आई वडिलांना दुसरं काय नसतं, 2 प्रेमाचे शब्द असतात ना, तेवढे जरी सांगितले गोष्ट आहे, ते तुमच्यासाठी पाहिजे ते करतात. कारण आई वडीलच असतात आपल्या मुलांना चांगले संस्कार देणारे, आई वडीलच असतात आपल्या मुलांना चांगलं वळण देणारे, आई वडीलच असतात मुलांचं मुलं कसं होईल याचा विचार करतात. म्हणजे रात्रंदिवस विचार करत असतात माझा मुलगा कसा चांगला राहील, माझा मुलगा कसा व्यवस्थित म्हणजे समाजामध्ये राहील. हे मुलांनी आपल्या चांगलं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. हा भाऊसाहेब नातेवाईकांमध्ये म्हणजे आपले जे कोणी आपले मित्र असतात, चिंतक असतात, त्यांच्याशी भेटलं की जय भीम हसून त्यांचं स्वागत करावं. आपला चेहरा जो असतो ना तो हसला पाहिजे नेहमी. आपला चेहरा आपलं सगळं व्यक्तिमत्व दर्शवतो. चेहऱ्यावर तुमच्या जर आल्या तर या बसा काय कसं बरं का एवढे 2 शब्द बोललात ना, तो माणूस समोरचा माणूस एकदम तुमच्या बरोबर कधी पण नाराज होणार. कारण कोणी कोणाला काही देत नसतं, फक्त एकमेकांचं बोलणं, एकमेकांचं समोरचं स्वागत करणं, कसं आहे बरं आहे का, काय चाललंय आज का नाही, हे जरी विचारपूस केली ना तरी सगळी माणसं जीव द्यायला सुद्धा तयार होतात एकमेकांच्यासाठी, एकमेकांच्या अडीअडचणीमध्ये धावून येतात. आणि हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढा माणूस म्हणला ना की सगळ्यांना अडीअडचणी असतात, संकट असतात. तुम्ही त्याच्या अडीअडचणीमध्ये त्याला धीर दिला, 2 चांगले शब्द बोलला, त्याला काहीतरी मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला बरं. कारण अडचण ही प्रत्येक जण स्वतःची स्वतः सोडत असते, कुणाला काही फारसं म्हणजे त्याच्यात मदतीची हे नसतं. फक्त 2 शब्द तुम्ही त्यांना बोलला, तुम्ही त्यांच्याबरोबर आहे बाबा, त्याला काय लागलंच नाही, पण एवढं जरी सांगितलं ना माणसं एकदम म्हणजे शक्तीनं सर्व शक्तीनिशी त्याच्या संकटातून तो पार पाडतो. आणि त्यासाठी पंचशीलीचा पालन आवश्यक आहे. सगळं कुटुंब एकत्र आवश्यक. आपण कसं असतो, आपलं आता शहरात पूर्वी गावात कसं असायचं एकत्र असायचं. आता शहरातून काय केलं, हा ह्या टोकाला राहतो, तो त्या टोकाला राहतो, तो कोणी कुठेतरी मुंबईला राहतो, कोण पुण्यात राहतो, कोण कुणीकडे राहतो. परंतु जर तुम्ही एकमेकांची खालीकुशाली जर विचारली, तुमच्या बद्दल एखाद्या कार्यक्रमामध्ये जाता आलं तुम्हाला त्यांच्याबरोबर, बस एवढं जरी झालं ना तरी पुष्कळ आहे. आणि असाच हा समाज आपला केवळ शिक्षणामुळे आपला प्रगती करणार आहे, केवळ शिक्षणामुळे आणि कौशल्यामुळे. म्हणजे शिक्षण म्हणजे कसं असतं, कुठली तरी कला तुमच्या अंगी असली पाहिजे, काहीतरी तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही नुसतं बसून राहिलात ना तर तुम्हाला काही येणार नाही. शिक्षण जे आहे ते जर तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते, चांगलं कामधंदा मिळू शकतो, तुम्ही चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकता. म्हणून तुम्ही कुठलं तरी काम मी कमजोर आहे, मी कुठला तरी मागास समाजाचा आहे असं तुम्ही मनात कधी सांगू नका. मी बौद्ध धर्म, आता आपण बौद्ध झालेलो आहे. 1956 साली बाबासाहेबांनी धम्म दिलाय ना, म्हणून आपण बौद्ध आहे. आणि बौद्ध म्हणजे सर्वश्रेष्ठ, बौद्ध म्हणजे ज्ञानी, बौद्ध म्हणजे विचार करणारा, योग्य काय अयोग्य काय या विचारातून आपली पावलं टाकणारा म्हणजे बौद्ध. तो कधीच चुकणार नाही, कधीच तो भरकटणार नाही, हे कायम ध्यानात. आणि याप्रमाणे आपल्या घरचं चाललं. हिरामन जाधव यांनी हे छानसं घर बनवलेलं आहे, कष्टाने मिळवलेलं आहे, काही जमवून नाही का, रोज काही ना काहीतरी विचार करून 2 पैसे साठवून हे सगळं घर घेतलेलं आहे. हे घर, या घरामध्ये त्यांचं सगळं कल्याण होणार आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि याच्यापेक्षा आणखी एखादं चांगलं मोठं घर ते घेऊ शकतात, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. आणि ही इच्छाशक्ती त्याला चांगल्या पद्धतीने मिळवून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी त्यांचा
मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व प्रकारचं आरोग्य त्यांना मिळो, सर्व प्रकारची सुखसंपत्ती त्यांना मिळो, धनसंपत्ती त्यांना प्राप्त हो आणि एक यशस्वी आयुष्य त्यांना मिळो अशी कामना मी व्यक्त करतो आणि जय बुद्ध. आता आपण सर्वांनी हात जोडा. सर्वपापस्करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं तुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुतगानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो धम्मं न पमच्यति नथि मे शरणं गह्यं बुद्धो मे शरणं वरन् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं वरन् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं गह्यं सङ्घो मे शरणं वरन् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. कार्यक्रम संपलेला आहे. त्यानंतर कार्यक्रम जय भीम.